स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला आपण पाहतोय बिरवाडीचा वंडर बॉय, ज्यानं मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय आपल्या खेळाने, असं क्रितेश घरत यांना आपण पाहतोय। आणि त्याच्या समवेत आपण सार्थकला पाहतोय। सन्माननीय आदरणीय श्री रुकेश घरत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं शब्द सुमनानी हार्दिक स्वागत आहे। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती मयंक। 3 षटकांच्या लढती या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कुणबी समाज चषक 2025 च्या माध्यमातून पहिला बॉल इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे। इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय। मोठा चेस आहे फिल्डरसाठी, चांगला चेस तिथे पाहायला मिळालाय। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील झाली आहे, परंतु 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे या पाहायला मिळाल्यात। सुरू असलेली लढत आपण पाहतोय बिरवाडी ए विरुद्ध फेंट सरावली बी। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत साई कृपा दहिसर विरुद्ध फायर पासळ ए। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करून घेतलाय आणि यावेळेला आपण पाहतोय तर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील झाली आणि क्रितेश तिसऱ्या धावेकरता निघाले आणि 3 धावा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण होत असताना। अगदी चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट जे आहे ते देखील पाहायला मिळतं। फक्त चौकार आणि षटकार मारून चालत नाही, तर सिंगल आणि डबल बेसिक क्रिकेट देखील खेळणं, अंगीकृत आणणं हे गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी बिरवाडीच्या 2 सलामी वीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एका बाजूला क्रितेश घरत आणि सार्थकला आपण पाहतोय। 2 चेंडू सार्थकने आतापर्यंत खेळत 5 वरती नाबाद आहेत आणि क्रितेश आता 9व्या स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार। गोलंदाजी मार्कवर मयंक। कॅमेरामॅन जी समोर रिबीन आहे ती थोडीशी बाजूला करा, जेणेकरून फलंदाजाला त्याचा अडथळा होणार नाही। थँक्यू। चला आता होते पुन्हा एकदा खेळाला सुरुवात। 2 चेंडू झालेले आहेत। धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 5। षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार। इथे मात्र बॅटची कडा, काय कमालीचा बॉल होता। इथे क्रिकेटमध्ये फुटबॉल जणू काही पाहायला मिळालं। पायानं मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला। 2 धावा तिथे पाहायला जरूर मिळाल्या। गोलंदाज मात्र थोडेसे डिसअपॉइंट आहेत। आपल्या विकेट कीपर वरती संधी मात्र निर्माण झाली होती। पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार। गोलंदाजी मार्क वरती। इथे मात्र फुल टॉस बॉल, चेंडू बराच हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनतील। हा ट्रेडमार्क आहे क्रितेशचा, क्लॅश शॉट। षटकार, 6 धावा। अगदी चांगला फटका ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर आता धावांचा वेग वाढताना जरूर दिसतोय। 13 रन झालेत फलकावर। षटकातील 5वा बॉल खूपच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळते। पंचांचे संकेत देखील आलेत, खराब चेंडू आहे आणि या वाईटच्या माध्यमातून धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा झाल्यात फलकावरती। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, अगदी क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय। बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय, सीमारेषा पार येतोय चौकार। फुल टॉस बॉल, अगदी चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध फटक्याची निवड क्रितेशने केली आणि या पॉइंटच्या रिझन मध्ये चौकाराची मुहूर्त चेंडूवरती उमटवली। सखे सोबती ग्रुप यांच्या वतीने अतिशय सुंदर हे आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा कुणबी समाज चषक 2025 ची आपल्याला पाहायला मिळते। सर्व समाज बांधवांना एकत्रित आणण्याचं काम या सखे सोबती ग्रुपने केलंय आणि एक चांगला मेसेज या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू दिला जातोय। सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि एकीचं बळ हे जरूर पाहायला मिळतं। क्रितेश मात्र थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर बिरवाडी ए या संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे बिनबाद 18। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 18। पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांकडनं मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार हा घेतला गेलाय। मयंकच्या षटकामध्ये आपण 18 रन पाहिले, त्यामध्ये क्रितेश जर आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्यूट क्रितेशने केलंय। 4 बॉल त्याने खेळलेले आहेत, 12 वरती नाबाद पाहायला मिळतोय आणि सार्थकला देखील आपण पाहतोय 2 बॉलमध्ये 5 त्याने बनवलेत। नवीन गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्गवरती, इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळलेला आहे। चेंडू जातोय वेगाने थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। यस, इट इज 4 रन, चौकार, 4 धावा। अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला। रिव्हर्स स्वीपचा अँगल इथे फलंदाजाने बनवला आणि या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र धाव संख्येला वेग प्राप्त होताना पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या प्रकारे फॉलो ऑफ द बॉल हा पाहायला मिळाला आमच्या कॅमेरामनच्या माध्यमातून। नमित आणि तनेघर त्यांना आपण पाहतोय। शरद घरत यांच्याकडनं पारितोषिक लावलं जाते, प्रति षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक आहे। ही आता मेजवानी आहे बिरवाडीच्या फलंदाजांसाठी। पाहूया षटकातील पुढचा बॉल। पुन्हा एकदा यावेळेला मात्र फुलर लेनचा मारा केला, चांगला फटका खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू खाली, परंतु लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जरूर जाणवला। सूर्याची प्रखर किरण डोळ्यावरती आली, चेंडूला कॉन्सन्ट्रेट करू शकले नाहीत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर झेल सुटलाय। 1 रन तिथे पूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने बिरवाडी ए या संघाची धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 23। अतिशय सुंदर असं हे क्रिकेट आपल्याला वाखाणण्याजोगं पाहायला मिळतंय या पेटेगावच्या मैदानावर। इथे मात्र चांगला बॉल गुडलँड स्पॉट वरती मात्र पिच केलाय, त्यानंतर हलकीशी उसळी होऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय। कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकेल कशा प्रकारे डिलिव्हर केलंय। क्रितेश अगदी तयारीमध्ये होते की मोठा फटका खेळायचा, परंतु शेवटच्या क्षणाला आपण हा बाउन्सर पाहिला गोलंदाज तेजसच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार। इथे मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली क्रितेशची अलॉंग द ग्राउंड। चेंडूला खेळून काढले, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय। फॉर्मलिंग फिल्डरचं पाहायला मिळालं। अशा चुका जर तुम्ही कराल तर डेफिनेटली क्रितेश त्याचा बेनिफिट उचलताना तुम्हाला निश्चितपणे दिसेल, कारण की या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे। धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती 25 झाली आहे। बॅट नेऊन द्यायची आहे फलंदाजाला। त्यात क्रितेशचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 6 बॉल क्रितेशने आतापर्यंत खेळले, 14 वरती तो नाबाद आहे, त्याला 7 मात्र चांगले कॉम्प्लिमेंट करताना सार्थक घरातला देखील आपण पाहतोय। सार्थक देखील 4 बॉल मध्ये 10 वरती नाबाद आहे आणि हे बेसिक क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे। फक्त चौकार आणि षटकार मारून चालत नाही, तर सिंगल आणि डबल हे देखील खेळणं गरजेचं आणि तेच या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय। खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा बॅकअप चांगलं झालं आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण आता पाहतोय तर धाव संख्येला आकार दिला जातोय या 2 बॅटर्सच्या माध्यमातून। धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द बोर्ड। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत साई कृपा दहिसर विरुद्ध फायर पासळ। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता लवकरात लवकर यायचं आहे। इथे मात्र चांगला फटका, हा पॅटर्न आहे क्रितेश घरतचा। अफलातून क्लास षटकार, 6 धावा। अगदी चांगला फटका क्रितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला। शरद घरत यांनी पारितोषिक लावलं आणि ते स्वीकारलं देखील क्रितेशने आपल्या अंदाजामध्ये 100 रुपयांचं प्रति षटकारासाठी।
या षटकारानंतर आपण पाहतोय षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर बिरवाडी ए या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. एक हायेस्ट टोटल ही जरूर पाहायला मिळते सध्याच्या घडीला, परंतु अजूनही 6 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणी करता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती साहिल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणी करता साहिल तयार गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा क्रॉस पॅटने खेळलेला आहे. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि 1 रन पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 34 झालेली आहे. 34 रन्स ऑन द बोर्ड. त्यात क्रितेशचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारच्या धावा या क्रितेशच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. 8 चेंडू त्यांना खेळलेले आहेत आणि 22 वरती नाबाद तो पाहायला मिळतोय आणि सार्थक देखील 5 बॉल मध्ये 11. संघाची धावसंख्या 34 वरती आपल्याला पाहायला मिळते आणि एक भागीदारी चांगली पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता पाहूया 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. फुलटॉस बॉल होता, बॅटवरती योग्य प्रकारे आला नाहीये, परंतु मैदानी लगत चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे जरूर पाहायला मिळतंय. क्रितेशचा मानस जरूर आहे की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या, एक मोठं टार्गेट सेट करावं आणि या 2 धावांच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे बिरवाडी ए या संघाची धाव फलकावरती 36. अतिशय सुंदर हे कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय सुंदर अशी थेट प्रक्षेपित केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला जातोय. मिड विकेट रिझनला चेंडू जातोय. एक धाव घेतली. क्रितेशचा प्रयत्न आहे दुसरी धाव घेण्याचा. सार्थक मात्र बॅटिंग एंडला थांबलेत आणि सॅक्रिफाईस करतात स्वतःची विकेट. पहिला धक्का इथे लागतोय बिरवाडी ए या संघाला. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये आणि क्रितेश देखील बाद होऊन 25 धावांचं योगदान दिलं आणि षटकाची देखील इथे आपण पाहतोय 4 चेंडू झाले. तिथे मात्र हा अजून एक मोठा धक्का लागलाय बिरवाडी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत साई कृपा दहिसर विरुद्ध फायर पास्थळ ए. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे आणि त्वरित टॉस करण्याकरता यायचं आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे हिमांशू. एका बाजूला ऋषीला आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत आता हिमांशू. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. कली रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे ऍड ऑन होत्या धाव फलकावरती. या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38. 38 धावा झाल्यात फलकावर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होते ते यार. ते मात्र चांगला फटका स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न कलेक्शन खराब आणि त्याचा फायदा बिरवाडीच्या या दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर झालंय आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 40 आणि 41चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता दुसऱ्या सत्राकडे आपल्याला पाहायला जावं लागेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर टॉस करण्याकरता यायचं आहे साई कृपा दहिसर आणि फायर पास्थळे.
चला फायर पासळ ए संघाचा कर्णधार आणि साई कृपा दहिसर संघाचा कर्णधार नाणेफेकी करण्याकरिता इथे यायचंय. चला ओपनिंग बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा. उजव्या बाजूला प्लेयर स्टँड आहे सरावली टीम, तिथूनच आपण बॅटिंगला जायचं आहे. वेदांत पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सरावली बी टीम प्लेयर स्टँड आहे, तिथून उजव्या बाजूनच आपण बॅटिंगला जायचं आहे. बाजूला प्लेयर स्टँड आहे, तिथूनच बॅट्समन पाठवायचे आहेत. चिराग इकडून बॅटिंगला जायचंय. राईट साइड बॅटिंग पॅव्हेलियन तिथे आहे. आहोत आलेल्या प्रत्येक प्रमुख अतिथींचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित असतील तर टॉस करण्याकरता आपण लगेच यायचंय. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय शरद गरत बिरवाडी वर्ण इथे उपस्थित झालेत आणि शरद भाऊंचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. कुणबी चषक 2025 सखे सोबती ग्रुप आणि कुणबी समाजाच्या वतीने. आपण स्वागत आणि सन्मान होत असताना आपण पाहतायत आमच्या मेगा स्क्रीन वरती. त्यानंतर केतन घरत त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. मुख्य स्क्रीन वरती हा स्वागत आणि सन्मान होत असताना आपण पाहतोय. त्यानंतर आपण रोहिदास राऊत यांचा देखील स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. त्यानंतर रघुनाथ राऊत यांचा सन्मान आपण रोहिदास राऊत यांचा सन्मान आपण रोहिदास घरत यांचा सन्मान आपण करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पहिला बॉल आपण पाहतोय क्रितेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला गेलेला आहे आणि रघुनाथ घरत यांचा सन्मान देखील आपण इथे होताना पाहतोय. त्याचबरोबर अशी यज्ञेश दौलत पाटील यांना देखील मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिव आराध्य कन्स्ट्रक्शन इथे मात्र चांगला फटका अप्रतिम क्लास टायमिंग साध्य केलाय. चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार क्रितेशच्या विरोधामध्ये अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, फलंदाजानं मात्र वेळ घेतला आणि त्या आपल्या अंदाजामध्ये चेंडूला खेळलाय. यानंतर रुकेश जींचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा तेच प्रत्युत्तर दिले फलंदाजाने. षटकार, 2 बॉल मध्ये 2 षटकार क्रितेशच्या विरोधामध्ये. त्यानंतर तेजपाल पाटील लेजेंड प्लेयर आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलंय. ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. तेजपाल पाटील यांचा देखील हा स्वागत आणि सन्मान आपण पाहत आहोत.
13 धावा या फलकावरती झाल्या, 3 चेंडू झाले आहेत. उत्कर्ष आणि कुश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहतोय तर योग्य प्रकारे बॅट वरती आला नाहीये. फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळलं आणि यावेळेला आपण पाहतोय तर 1 रन जी आहे ती पूर्ण पाहायला मिळते. या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या फ्रेंड्स सरावली बी या संघाची झाली फलकावरती 14. राजेंद्र राऊत यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करीत आहोत. पहिल्या 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर जे इरादे आहेत ते इरादे मात्र फलंदाजांनी स्पष्ट केले आहेत. चांगल्या प्रकारची धावा मात्र इथे जमवताना दिसत आहेत. क्रितेश सर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह जरूर ठरलेले आहेत. पहिल्या 4 बॉलवर षटकातील 5वा बॉल, षटकातील 5वा बॉल आपण पाहिलं तर डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र कमबॅक केले क्रितेशने. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14. 14 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू अगदी चांगला बॉल. इथे मात्र डॉट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. फेकी देखील झाली परंतु धाव काही होऊ शकले नाहीये आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा. यानंतर आपण पुन्हा एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत शिव आराध्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय श्री यज्ञेश दौलत पाटील पालघर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत फायर पासर ए विरुद्ध साई कृपा दहिसर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल आहे. टॉस करण्याकरिता लवकरात लवकर इथे यायचंय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 14. षटक क्रमांक 2 हाताळणीकरता जीवा घरत सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. फंबलिंग तिथे पाहायला मिळाली. चांगली फेकी झाली. दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे आलेले आहेत. शरद घरत यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. इथे जर आपण पाहतोय तर कुश खऱ्या अर्थानं अगदी चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. आपल्या संघासाठी 13 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमन आपण पाहिलेले आहेत. आणि इथे आपण पहिल्या रनआउटच्या माध्यमातून पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय टॉस होत असताना नाणेफेकीचा कौल होतोय. 2 टीमचे कर्णधार समोरासमोर आहेत. कॉइन स्पिन केलेला आहे आणि टॉस वोन बाय साई कृपा दहिसर. हे आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे. येस, यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. 2 चांगले संघ आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू तिथे ऋषी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 रन तिथे अर्जित केली गेली. या एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या झालेली आहे फ्रेंड्स सरावली बी या संघाची 16 धावा 16 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 10 आणि 10 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. अजूनही 25 धावा. 10 बॉल आणि 25 हे इक्वेशन आहे समोर. इथून मात्र आता कसून गोलंदाजी करावी लागेल बिरवाडीच्या गोलंदाजांना. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं क्रितेशच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्या होत्या. 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर जीवा चांगली कंट्रोलेबल गोलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठलीही चुकी केली नाहीये. इथे जाते अजून 1 विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल तर स्वतः करता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इलिव्हेशन जास्त गाठला. चेंडू बराच हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाकडे वेळ देखील तितका होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर योग्य प्रकारे या चेंडूला टिपलं गेलं फिल्डरने. चांगला झेल टिपला गेलाय. आता येणारे चेंडू 9 बाकी आहेत आणि जिंकण्याकरता 9 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 25 इक्वेशन आहे समोर. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 2 गडी 5 झालेत फ्रेंड्स सरावली बी या संघाचे आणि धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. तीन चेंडू झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती 16 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल जीवा घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. कॉन्फिडन्स पहा जीवाचा. बघा जेव्हा तुम्ही सराव जास्तीत जास्त करता त्यानंतर
गोलंदाजी देखील चांगली करतात आणि ती चांगली गोलंदाजी ही जीवाकडनं पाहायला मिळते. सातत्य हे टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते सातत्य जीवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगली शैली ही पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय तर सन्माननीय आदरणीय आतिश राऊत इथे उपस्थित झालेत. आतिश राऊत यांना मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल एलिव्हेशन द गाठ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ऋषी तिथे आहे, जज करतात आणि यावेळेला मात्र अगदी चांगलं जजमेंट चांगला असा झेल इथे मात्र जाते विकेट. तिसरा धक्का लागतोय फ्रेंड सरावली बी या संघाला. आतिश राऊत यांना मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडूला खेळला आणि ऋषीने मात्र अगदी चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं त्या चेंडूला. चांगला झेल टिपला गेलाय. आतिश राऊत यांचं हार्दिक स्वागत कुणबी समाज चषक 2025 मध्ये. इथून आता आपण पाहिलं तर थोडंसं अवघड असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय फ्रेंड सरावली बी या संघाकरिता. 6 चेंडू आता बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अशी विपुल गरत बेटेगाव यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सहा चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 25 ची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. सार्थक पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. क्रितेशच्या काही चेंडू आला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता परंतु धाव झाली नाही. इथे मात्र आता थोडंसं अवघड असं इक्वेशन पाहायला मिळतंय. 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 25. इथून मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ते मात्र अतिशय चांगला बॉल होता. शॉर्ट दरम्यानला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली फेकी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अज्जू तिथे होते आणि यावेळेला आपण पाहतोय तर 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या फ्रेंड सरावली बी या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 17. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पहिल्या षटकात खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 14 रन आले. त्यानंतर खऱ्या अर्थानं जीवा काय कमालीची गोलंदाजी केली. फक्त 2 धावा त्याने त्या षटकामध्ये मोजल्या आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं या मॅच वरती पूर्णतः कंट्रोल मिळवला बिरवाडी या संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निष्प्रभ ठरतायत. विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा अपवाद वगळता या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी झाली. इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू आणि ते मात्र आकुट टप्प्याचा बॉल. चांगला फटका भिरकावलाय सीमारेषच्या पलीकडे. रुपेश गरत तिथे आहेत आणि चांगला कॅच त्यांनी टिपला मैदानाच्या बाहेर. पंच आपण पाहताय अल्पेश यादव ढाणूवरून इथे खास करून आलेले आहेत. त्यांचं देखील वेलकम आहे. आता औपचारिकता फॉर्मॅलिटी. आणि इथे आपण पाहतोय तर चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं आणि विजयी ठरलेला संघ आपण पाहतोय बिरवाडी. आणि या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया. सन्मान्य आदरणीय श्री आतेज राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आतेज राऊत यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान सखे सोबती ग्रुप आणि कुणबी समाजच्या वतीने या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असा आतेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरची लढत आपण पाहतोय 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे 2 संघ हे आपल्याला समोरासमोर भिडताना दिसतील. एका बाजूला साई कृपा तसंच शरद गरत यांनी जे पारितोषिक लावलं होतं क्रितेश हे पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचंय. शरद भाऊ आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण क्रितेशला द्यावं.
काय कमालीचं क्रिकेट हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्रितेश घरत यांना हे पारितोषिक दिलं जाते आणि सांघिक पारितोषिक देखील दिलं जाते बिरवाडी संघाला. खूप चांगलं क्रिकेट बिरवाडीने देखील खेळलंय. चला दहिसर संघ आपला निर्णय काय आहे तो आम्हाला कळवायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे.